एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तू थांबतेस का थोडा वेळ अजून? अरे तू येतोयस ना आमच्या बरोबर? हो म्हणजे नाही, मी परत असा विचार करतोय की नको का तू. Come on, let's go. Come on, hurry up. नाही, आता आपण नाही ना गेलो तर मग संध्याकाळचं ट्रॅफिक लागेल आणि मग ट्रॅफिक लागलं की मग घरी पोचायला उशीर होईल आणि मग सगळं पुढचं स्केड्यूलच बिघडून जाईल. यु नो, आय हॅव टू हिट द बेड बाय 9. गुड. फक्त रात्र व्हायला अजून वेळ आहे. म्हणजे तुला पाहिजे तर यू कॅन मोस्ट डेफिनेटली लिव्ह. हा घनश्याम, मस्त आहे तुझी फॅमिली. लकी यू आर. हो, पण ज्याच्याकडे जे असतं त्याला त्याची किंमत नसते. नाही रे नाही, घनश्यामला खूप आहे घरच्यांचं. नाही नाही, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं अजिबात. काय ना, माझ्यासारख्या ब्रोकन फॅमिलीतनं आलेल्याला जॉईंट फॅमिलीचं जितकं अप्रूप किंवा कौतुक असेल तितकं नसेल कदाचित घनश्यामला. ओके, बाय. तू पण रात्री 9ला झोपतेस का? मी शी नाही का? नाही म्हणजे तुला हवं असलं तर तू थांब ना मग थोडा वेळ. नाही नको, मी निघते. म्हणजे तू येत नाहीच बरोबर, मी तुला काहीतरी काम असणार आणि पुन्हा अबीर निघतोस तर मला कंपनी येऊन नाही तर मला एकटीला जायला. नाही नाही, चुके चुके. म्हणजे असंही मी तुला हवं असलं तर असं म्हटलं. तू जाऊ शकतो. इनफॅक्ट तू जा, कारण बरोबर आहे त्याचंही. रात्री ट्रॅफिक वाढलं की मग तुम्ही अडकाल किंवा मग तुला एकटीला जावं लागेल. तू एक्सक्यूज मी. हॅलो. हां सर. हो सर, मी उद्या सकाळी येतोय. हो नाही सर, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी सिस्टीम चेक केली आहे. बहुतेक एकदा मशीन फॉर्मॅट करायला लागेल. तुम्ही बॅकअप घेऊन ठेवा. हां, बॅकअप घेऊन ठेवा. मी उद्या सकाळी येतो सर. बाय. बाय. हाय. हाय. अगं तो गेला पण. मी थांबले, काही प्रॉब्लेम नाही नाही नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. पण म्हणजे आता तुला रात्री उशीर झाला तर मग तू एकटी कशी जाणार ना? पण मी बरेचदा रात्री अशी येते जाते एकटी. हा, पण आता तुला घरापर्यंत कंपनी होती ना, मग असं असताना तू का थांबली असशील ना? हा, कारण 9 वाजता बेड हिट करायचं कंपल्शन अबीरला आहे, मला नाही. या बरोबर. मला पाणीपुरी खायची आहे. तुला पाणीपुरी खायची? ऍक्च्युली मला पण खायची. हो. रामशरण भैया, पाणीपुरी सॅनिटायझर आहे? मी टिश्यू आणतो. नाही, मी शर्ट पण बदलतो. स्मार्ट दिसते. ऑब्वियस करू नको यार. हा राधाचा मित्र अबीर. अरे काय मस्त माणूस आहे. घरात आल्याला अगदी मिसळून गेला. हा, आणि माईचं तर तू विचारूच नकोस. माई आणि अबीर एकमेकांशी अशा काही गप्पा मारत होते कुणालाही अगदी वाटावं त्यांची खूप जुनी ओळख आहे. अचानक धनलाभ.
तुला काय वाटतं? अबीर अबीर तुला काय वाटतं? हा बरं आहे तसं. अगदी काय एवढा काही मला आवडलेला नाही हा तो. काय ना, पहिल्याच भेटीत इतक्या सलगीने वागणारी माणसं, त्यांचं मला काही कळतच नाही. आणि राधाचा मित्र वगैरे नाही हा तो, घरी पेइंग गेस्ट म्हणून राहतो. राधाचे मित्रमैत्रिणी काही असे नसतील. चांगली चोखंदळ आहे ती माणसांच्या बाबतीत. आजकालच्या मुलामुलींचं मी पाहून ठेवलंय, त्यांना आपल्या वयाच्या माणसांशी बोलायचंच नसतं, त्यांना फक्त बरोबरीच्या मुलामुलींची डायलॉग करायचा असतो. पण हा अबीर कसा घरातल्या सगळ्यांशी मिळून मिसळून वागत होता. मला तर वाटलं की उद्या घनाची आणि अबीरची जर मैत्री झाली ना, तर अबीर घनाला सांगेल, भाऊ अमेरिकेचा नाच सोड, मी अमेरिका सोडून आलोय. हो, हे असलं काहीतरी तुम्ही घनासमोर बोलू नका, आवडणार नाही त्याला. त्याला मगाशी काय म्हणालात ऐकलं मी. फार अस्वस्थ झाला तू. अहो, आता हे अमेरिकेला जाण्याचा विषय हा घरच्यांसमोर काढणं गोष्ट वेगळी, बाहेरच्यांसमोर असं बोलायचं का? किती वाईट वाटलं त्याला. अहो, अशी तुलना केलेली नाही आवडत मुलांना. आठवतं तुम्हाला, घना लहान असताना एकदा त्या शेजारच्या प्रथमेशचं उदाहरण दिलं होतं त्याला. तो कसा छान पेपर लिहितो, पहिला येतो वगैरे म्हणून. हा घना एवढा हुशार, पण परीक्षेला तसा कोरा पेपर टाकून घरी आला होता. आठवतंय ना? अगं पण मी तुलना करतच नव्हतो, आणि मी काय वाटेल ती तुलना केली तरी उद्या अबीर थोडीच घनाची जागा घेणार आहे. जाऊ दे ना, मी काय बोलतच नाही, नाहीतरी मला कुठे काय कळतंय. आणि मला वेळ आहे का इथे बोलायला? मला बरीच कामं पडली आहेत. घनाची सगळी खोली स्वच्छ करून आवरायला हवी. राधा येणार आहे आता. आय डोंट बिलीव्ह इट. रामशरण भैयानी सॅनिटायझरची बाटली विकत घेतली आणि येणारा प्रत्येक गिरायकाला तो सॅनिटायझरने हात धुवायला होतो. राधा, तू त्याच्या आयुष्यात क्रांती घडवून आणलीस. यू माइंड ब्लोईंग. माणूस बदलतो. अगं माणूस बदलतो, सॉरी माणूस बदलतो, पण पाणीपुरीवाले रामशरण भैया इतके बदलतील असं मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. बदल बरा असेल ना तर तो हसण्यावरून देण्यापेक्षा अप्रिशिएट करावा असं मला वाटतं. नाही नाही, मी अप्रिशिएटच करतोय, मला कौतुकच आहे. पण पाणीपुरीवाला माणूस सॅनिटायझरच्या बाटलीने हात धुवायला लावतो, हे जरा म्हणजे किती बदलायचं माणसाने. बदल हवा असतो प्रत्येकाला. प्रत्येकाला वाटतं आपण बदलावं. म्हणजे आपण बघत नाही का, जाड माणसाला बारीक व्हायचं असतं, काळ्या माणसाला गोरं व्हायचं असतं. त्या जाहिराती नाही का बघत, टीव्हीवर डब केलेले असतात. मैं कितना मोटा था, बाद में मैंने क्रीम लगा लिया, ये लगाने के बाद मैं एकदम पतला हो गया. हो ना, हो ना. फक्त कधी कधी भीती वाटते बदलाची. राधा, ती बाजूला कर ना, ती लट बाजूला. का रे, संपलंय ना आपल्यातलं सगळं अनवॉन्टेड अट्रॅक्शन? हो 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 हो, म्हणजे संपलंय, म्हणजे ऑलमोस्ट संपलंय. ऑलमोस्ट. पण काय होतं राधा, म्हणजे मी खरं खरं सांगतो तुला, तुझी अशी बट दिसली किंवा तू डोळे बारीक केलेस किंवा तू असं करतेस ना, असं नाकाला बोट लावतेस ना, तसं केलं की मग ते सगळे विचार परत येतात. आणि मग पण हे जाईल, म्हणजे कारण हे अट्रॅक्शन आहे ना राधा. आपलं बोलणं नाही का, मी तुला बोललो होतो की हे अट्रॅक्शन आहे आणि प्रेम वाढतं, अट्रॅक्शन कमी होतं आणि संपतं. हे संपेल, राईट? आय डोंट नो. राधा, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय?
तू हल्ली खूप बेचैन केलंस मला. म्हणजे तू माझ्या रात्रीची झोप उडवली आहेस असं म्हणतात नाही का, रात्रीची झोप उडवली, तसं तू रात्रीची झोप उडवली आहेस. मला एकट्याला झोपच येत नाही. मला खूप अनइझी होतं आणि मला सतत असं वाटतं की तू येशील, तू येशील आणि तू आणि तू माझ्या बाजूला झोपशील आणि तुला झोप लागल्यावर तू घोरायला लागशील आणि तुझं घोरणं ऐकून मग मला शांत झोप लागेल. कारण मला आता सवय झाली ना मला आता सवय झाली ना तुझ्या घोरण्याच्या आवाजाची. म्हणून तू राधा, अगं मी मस्करी करतोय का? मी आय एम जस्ट जोकिंग. राधा, ए राधा, राधा. तुझ्या विना झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.